नमस्कार मंडळी. आज मुद्दामूनच हा ऑडिओ करते आहे, कारण चिमुकलं जग संपल्यापासून अगदी रोज किमान 15 ते 20 कमेंट्स येत आहेत की भाग 2 कधी सुरू करणार. भाग 2 सुरू करूया का असं विचारल्यावर बऱ्याच कमेंट्स आल्या. अतिशयोक्ती न करता सांगते, प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी माझे प्रयत्न अपुरे पडले हो. कारण तुमच्या कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत होता आणि खरंच तो फार आनंद देणारा होता. अगदी भरून पावले मी. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना फक्त थँक्यू म्हणणं फार स्वार्थाचं ठरेल. त्यापेक्षा तुमच्या आशीर्वादाच्या, प्रेमाच्या, सदिच्छांच्या ऋणातच मला जास्त राहायला आवडेल. कमेंट्सना उत्तर देऊ शकत नव्हते, पण प्रत्येक कमेंट अगदी बारकाईने मी 2-2, 3-3 वेळा वाचली आहे. प्रतिक्रिया फार संमिश्र होत्या. अनेकांनी भाग 2 हवाच आहे असं आग्रहाने म्हटलं, तर काही जणांनी भाग 2 सुरू करू नका असंही म्हटलंय. जे संपलं ते संपलं, उगीच वाढवणं नको. खेचून ताणून कथा लिहिण्यात काहीच अर्थ नाही. चिमुकलं जग चिमुकलंच राहू दे. आणि लग्न झाल्यानंतर 2 जावांचा स्वभाव अगदी विरुद्ध असल्यामुळे त्यांच्यात भांडणं होऊन एक छान फॅमिली नेगेटिव्ह होते की काय अशी भीती वाटते. तेव्हा जे काही आहे ते भाग 1 पर्यंतच सीमित राहू दे, दुसरा भाग नको, अशी काही कारणंही होती. त्या सगळ्या कमेंट्सबद्दल मी शतशः आभारी आहे, कारण त्यामुळेच मला कळलं की यदाकदाचित जर भाग 2 सुरू केलाच तर नेमकं मला काय करायचं नाही. स्पेशली जे संपलं ते संपलं, त्याला पुन्हा सुरू करायला जाऊ नका, हे वाक्य अगदी बुद्धीला भिडलं आणि त्याच क्षणी चिमुकलं जग भाग 2 लिहायचं नाही असं मी ठरवून टाकलं. मी जेव्हापासून लिखाणाला सुरुवात केली तेव्हापासून नक्की असं सांगता येणार नाही, पण किमान हजारांच्या वर तरी कथा मी लिहिल्या आहेत. पण अगदी मनापासून सांगते, माझं चिमुकलं जग आता हृदयाजवळचं झालं आहे. प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाला त्याची प्रत्येक निर्मिती आवडतच असते, पण एखादीच निर्मिती मास्टरपीस होऊन जाते. आणि माझ्यापुरती म्हणायचं झालं तर ते मास्टरपीस म्हणजे माझं चिमुकलं जग आहे. म्हणूनच भाग 2 लिहून पुन्हा पुढे आणखीन काही चालू केलं आणि ते तेवढं नीट जमलं नाही तर माझ्या या मास्टरपीसला ओरखडे पडतील की काय अशी भीती वाटली. म्हणूनच फायनली ठरवलं की भाग 2 पुन्हा लिहायचा नाही. खरं तर हे जेव्हा ठरवलं तेव्हा 1 पान लिहून झालं होतं, पण मग मनावर दगड ठेवला आणि डायरी पेन बंद करून बाजूला ठेवून दिलं. क्षणभर डोळे बंद केले आणि त्याच क्षणी एका विलक्षण अनुभवातून मी गेले. तुम्हाला सांगून विश्वास वाटणार नाही, पण का कुणास ठाऊक डोळ्यातून अचानक अश्रू येऊ लागले. असं वाटू लागलं, चिमुकल्या जगातले सगळेजण माझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत, मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. त्यांचे संवाद आपोआपच ऐकू येऊ लागले मला. चिडका शिरीष थोडा बदललेला वाटला, आनंदी थोडीशी धीट झालेली वाटली. दोघांमध्ये भांडणं आहेतच, त्यांचा आंबटगोड संवाद चालूच आहे. गिरीश शार्वीचं प्रेम वेगळं वळण घेत आहे. विश्वराज चिडणारच आहेत, पण यावेळेस थोडे संयमाने. नूतनताई मुलांच्या बाबतीत थोड्या बॅकफूटवर गेल्यात. असं वाटत राहिलं त्या पात्रांनाच पुन्हा एकदा प्रकट व्हायचं आहे. त्यांना त्यांची त्यांची एक वेगळी काहीतरी गोष्ट सांगायची आहे. आणि मग माझ्याही नकळत पुन्हा डायरी उघडली गेली आणि आपोआपच पेन चालायला लागलं. हे कसं घडलं हे मला शब्दात नाही सांगता येते, पण त्या क्षणी जाणीव झाली की चिमुकलं जग भाग 2 हे स्वलिखित नसून विधिलिखित होतं. भाग 1 सगळ्यांना एवढं आवडलं म्हणून भाग 2 लिहिणं जास्त चॅलेंजिंग ठरलं. पात्र तीच, पण कथा संपूर्ण वेगळी हवी. भाग 2 अशी कथा असायला हवी होती की ज्यांना भाग 2 हवा होता त्यांना ती अगदी कनेक्ट झाली पाहिजे, आणि ज्यांना नवीन कथा हवी होती त्यांना ती नवीनच वाटली पाहिजे. पण असं वेगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात लिहिणं जमेल का आपल्याला, अशी भीती वाटली. अनेकदा वाटलं या भाग 2च्या भानगडीत पडायलाच नको, पण तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद होता म्हणून फायनली जमलं बुवा. तुमचा वेळ घेऊन हे सगळं तुमच्याशी शेअर करायला मी कुणी मोठी लेखक वगैरे नाही, फार सामान्य आहे मी. पण हा विलक्षण अनुभव मात्र माझ्यासाठी नक्कीच सामान्य नव्हता. असं काहीतरी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच अनुभवत होते. एका ताईंनी एका कमेंटमध्ये म्हटलं होतं, सरस्वती मातेचा तुमच्यावर वरदहस्त आहे. आणि खरं सांगते, अक्षरशः आज ते अनुभवलं मी. आपले एक नियमित वाचक किशोर सर म्हणतात, मॅडम तुम्हाला प्रचंड बुद्धिमत्ता लाभली आहे. पण खरं सांगायचं तर अगदी नम्रपणे सांगते, यात माझं नखा एवढंही क्रेडिट नाही हो. काही आपलीच मंडळी म्हणतात, तुमच्या कथा वाचल्याने मनाला उभारी मिळते, कसं वागायचं ते कळतं, मन शांत होतं, जगण्याची प्रेरणा मिळते. पुन्हा एकदा विनम्रपणे तेच सांगायचं आहे मला, मी कुणीही नाही, निव्वळ एक माध्यम आहे. तुमच्या क्षणभराच्या आनंदासाठी का होईना मी कारणीभूत ठरले, त्यातच मी माझी धन्यता मानते. लिहायला बसले की मी माझी उरत नाही. कसं सुचतं, काय सुचतं हे त्या परमेश्वरालाच ठाऊक. आपण गेले 1-2 वर्ष एकमेकांशी कनेक्टेड आहोत.
तुम्ही माझ्या फार जवळचे आहात, म्हणून हे सगळं तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं. आणि ही एवढी मोठी प्रस्तावना एवढ्याच करिता, कारण तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की भाग 2 लिहायला सुरुवात झालेली आहे. 4 दिवसात 70 ते 80% कादंबरी लिहून पूर्ण झाली, जे खरं तर जवळजवळ अशक्यच होतं. पण सगळं काही सहजरित्या होतंय. ते लिखाण कुणीतरी परमेश्वरी शक्तीच करून घेते असं वाटतंय. आणि म्हणूनच अगदी खात्रीने सांगू शकते, कधीकधी मास्टरपीस दोनदाही बनू शकतात. सध्या एका विलक्षण अनुभवातून जाते मी, आणि तो विलक्षण अनुभव तुमच्याशी शेअर केल्यावाचून राहवलं नाही, म्हणून मुद्दामूनच आज तुमचा वेळ घेऊन तुमच्याशी बोलावंसं वाटलं. माझ्या सर्वोच्च परीने माझी शक्ती, बुद्धी, मन, भावना ओतून भाग 2 कादंबरी लिहिली आहे. आता ती तुमच्या पसंतीला उतरते की नाही ते तुम्हीच कमेंटमधून मला नक्की कळवा. कथा आवडली तर सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. पण ते सगळं नाही जमलं तरी ठीक आहे हो, पण कमेंट मात्र नक्की करत चला. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तुमची कमेंट हे माझं मॅनिफेस्टेशन असतं. बरं, आता तुमच्या लाडक्या प्रश्नाचं उत्तर. चिमुकलं जग भाग 2 कधी सुरू होणार? तर या रविवारपासून सुरुवात करायचा प्रयत्न करूच, पण अगदीच नाही जमलं तर सोमवारपासून अगदी 100% सुरू होणार. तोपर्यंत आहे त्या कथांचा आस्वाद घ्या. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल, प्रेमाबद्दल, आशीर्वादाबद्दल, सदिच्छांबद्दल पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू. माझं म्हणणं स्किप न करता पूर्ण ऐकून घेतलं त्याबद्दल डबल थँक्यू. आज तुमचा बराच वेळ घेतला नाही, आता अधिक नको घ्यायला. चला, आजची कथा लगेचच सुरू करूया. सुपर वुमन. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रगती, काय डिसाईड केलं तुम्ही? अहो, ही तुमच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि एका आठवड्याचा तर प्रश्न आहे. बँगलोरच्या एक्झिबिशनमध्ये तुम्ही आपला स्टॉल उत्तम पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता. अहो, तुमच्या क्रिएटिव्हिटीला तोडच नाही. इतर कुणालाही ही संधी मी सहज देऊ शकतो, पण मनापासून मला असं वाटतं की सगळ्यात डिझर्विंग कॅन्डिडेट तुम्हीच आहात, धोत्रे सर म्हणाले. सर, कळतंय मला, पण एक आठवडासुद्धा कमी नसतो ना. स्पेशली ज्याच्यावर फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्याच्यासाठी तर नाहीच नाही. घरी माझे मिस्टर आहेत, सासू सासरे आहेत, एक धाकटी नणंद आहे, मुख्य म्हणजे माझा लहान मुलगा आहे, आणि त्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे. ते सगळं सोडून मी एक आठवडा कशी काय जाऊ शकते? ती म्हणाली. अहो, पण मग एवढी माणसं तुमच्या घरात आहेत, ही एक पॉझिटिव्ह बाजू नाही का? प्रत्येकाने एक एक दिवस तुमची जबाबदारी घेतली तरीही एक आठवडा निघून जाईल सहज. आणि तुम्ही या सगळ्यांची नेहमीच जबाबदारी घेता असं म्हणता. मग या सगळ्यांनी मिळून 8 दिवस तुमची जबाबदारी घेतली तर काय होतंय? हे पहा, मला तुम्हाला फोर्स नाही करायचा. तुम्ही काय करावं तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही खरंच खूप टॅलेंटेड आहात. तुमच्या कामाला योग्य न्याय मिळावा, त्याचा योग्य मोबदला मिळावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून मी हे सजेस्ट करतोय. शेवटी निर्णय तुमचाच असणार आहे. तुम्ही विचार करायला वेळ घ्या आणि 1-2 दिवसात कळवा मला. प्रगती विचार करतच बाहेर आली. खरंच, सर म्हणतात तसं या सगळ्यांनी आठवडाभर जबाबदारी घेतली तर काय झालं? आपल्यासाठी खूप मोठी संधी असेल ही. मला वाटतं मी या संधीचा विचार केलाच पाहिजे. विचार करतच प्रगती घरी आली. आल्या आल्या सासूबाईंनी विचारलं, उशीर झाला आज? हो आई, थोडं काम होतं, ती म्हणाली. प्रगती, खरंच तुझं खूप खूप कौतुक वाटतं बाई. घर सांभाळतेस, ऑफिस सांभाळतेस, मुलाला पाहतेस, आमची सेवा करतेस. अगदी सुपरवुमन. मुलाला पाहतेस, आमची सेवा करतेस. अगदी सुपरवुमन आहेस तू. नावासारखीच प्रगती करत राहा, त्या म्हणाल्या. प्रगती हसून आत आली. मम्मा, बरं झालं तू आलीस. टीचरने ना आम्हाला सायन्स प्रोजेक्ट करायला सांगितलं आहे. त्यात मला हेल्प कर ना. मी तुला किती फोन करत होतो. हे सगळं सामान आणायचं होतं. तू फोन का नाही उचललास? दक्ष म्हणाला. अरे बेटा, तू फोन केलास तेव्हा मी घराच्या बाहेरच होते. फोन उचलून काय फायदा? आधी तरी कळवायचंच ना, ती म्हणाली. पण मम्मा, प्रोजेक्ट उद्याच द्यायचं आहे, नाहीतर टीचर ओरडतील मला, तो म्हणाला. कसलं प्रोजेक्ट आहे? प्लॅनेट सिस्टमचं आहे. क्लेचं मॉडेल बनवायचं आहे, तो म्हणाला. अरे पण दक्ष, एका दिवसात एवढं सगळं कसं होईल? ड्रॉइंग वगैरे असतं तर मी करून दिलं असतं, पण मॉडेल बनवायला निदान 2-3 दिवस तरी हवेतच. तुला कधी सांगितलं होतं टीचरने बनवायला? तिने विचारलं. लास्ट वीकमध्ये सांगितलं होतं, पण मी सांगायला विसरलो, सहजपणे दक्ष म्हणाला. प्रगतीला त्याचं आश्चर्य वाटलं. अरे बेटा, लास्ट वीक सांगितलं होतं तर तू तेव्हाच सांगायचंस. आपण बनवून तयार ठेवलं असतं. असा कसा विसरलास तू? आणि शेवटच्या क्षणी मला पळवतोस. आता खरंच सॉरी. मला नाही वाटत यावेळी शक्य होईल असं, ती म्हणाली. मग मात्र दक्ष हातपाय आपटून रडू लागला.
हे बघ, किती रडलास तरी मला तुझं प्रोजेक्ट करायला जमणार नाही. मलासुद्धा एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. ते काम जास्त महत्त्वाचं आहे, प्रगती म्हणाली. तसं सासूबाई आत आल्या. अगं काय झालं, का रडवलंस त्याला, त्यांनी विचारलं. बघा ना, सायन्स प्रोजेक्ट आत्ताच्या आत्ता करून द्यायचं म्हणतोय. गेल्या आठवड्यात सांगितलं होतं त्याला, पण याला शेवटच्या क्षणी आठवलं. आणि आत्ताचंच असं नाही, हे त्याचं रोजचं झालं आहे. मी सगळं करून देते ना, म्हणून सगळ्या गोष्टी ग्रँटेड घेऊ लागलाय तो, प्रगती म्हणाली. असू दे ना, तू तरी करून दे त्याला. वाटल्यास जेवणाचं थोडं मी पाहते, सासूबाई म्हणाल्या. प्रश्न तो नाही आई, त्याला त्याची जबाबदारी कळायला नको का? 7वीत आहे तो आता. त्याच्या वयाचे असताना मी घरची सगळी कामं करत होते, प्रगती म्हणाली. असू दे असू दे, आता तू तुझं कौतुक सांगत बसू नकोस. त्याला जे हवं आहे ते करून दे. जेवणाचं मी पाहते म्हटलं ना, सासूबाई म्हणाल्या. जेवणाचं असंही फार मी पाहणार नव्हतेच आज. मला एक ऑर्डर मिळाली आहे, ती पूर्ण करायची होती आणि अगदी महत्त्वाची आहे ती. प्रगती असं म्हणतात सासूबाई वैतागल्या. तुझी कामं तेवढी महत्त्वाची, त्याचा अभ्यास महत्त्वाचा नाही का? हे बघ प्रगती, मुलं अशीच असतात, थोडं त्यांच्या कलेने घ्यावं, सासूबाई म्हणाल्या. मी आत्ता माझं काम जरी बाजूला ठेवलं ना, तरीही ते प्रोजेक्ट एका दिवसात पूर्ण होण्यासारखं नाही. क्लेने बनवायचं मॉडेल आहे ते, निदान 2 दिवस तरी लागतील. दक्ष, तू टीचरला सांग. माझ्याकडून आईला सांगायचं राहून गेलं आणि 2 दिवस मागून घे. सोमवारी मी तुला छानपैकी प्रोजेक्ट करून देते. वाटल्यास आपण दोघं खरेदीला जाऊ आणि प्रोजेक्टसुद्धा दोघं मिळून बनवू. दक्ष काही ऐकेना. प्रगतीने पण मग त्याच्याकडे लक्ष न देण्याचाच निर्णय घेतला. ती सरळ किचनमध्ये गेली, भाजी फोडणीला टाकली आणि सासूबाईंना म्हणाली, आई प्लीज कुकर लावून घ्या, पोळ्या सकाळच्या आहेत. आणि मग ती तिच्या कामाला बसली. मुकुंदराव म्हणजे तिचे सासरे तेवढ्यातच तिथे आले. प्रगती, या रविवारी तुझे बटाटे वडे केले होतेस ना, आमच्या सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये फार आवडले ते. वड्यांची रेसिपी लिहून आणा असं सगळे म्हणत होते, पण मीच म्हटलं पुढच्या रविवारी वडे खायला आमच्या घरीच या, सूनबाईंना सांगतो करायला. संध्याकाळी 5 वाजता ती लोकं येतील. हां, यावेळेस जरा जास्तीच कर. माधव थोडे घरीसुद्धा घेऊन जाणार आहे, तिचं कौतुक करत सासरे म्हणाले. यावेळेस प्रोग्राम केला नाही तर नाही का चालणार बाबा, मला यावेळेस नाही जमणार, ती म्हणाली. अगं न जमायला काय झालं, मी करतो की मदत. तशीही तू आमची सुपर वुमन आहेस, असं म्हणत हसत हसत सासरे बाहेर निघून गेले. प्रगतीला आश्चर्य वाटलं. सासूबाईंनी वरणभाताचा कुकर लावला. बाहेर येऊन त्यांची बडबड सुरू झाली. आपण 2 मुलांना वाढवलं, पण मुलांना असं कधी रडू दिलं नाही. आपापल्या परीने आपण त्यांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांना शिक्षणात मदत केली. आणि आता या लोकांचं बघा, एक मुलगासुद्धा धड सांभाळला जात नाही यांना, तरी आमची केवढी मदत असते. प्रगती सगळं ऐकत होती. खूप कष्टाने तिने स्वतःचा राग आवरला. रात्री जयेश घरी आले. तेही खूप खुश होते. त्यांचं प्रमोशन झालं होतं. आई बाबा, आनंदाची बातमी आहे. प्रगती तूही बाहेर ये, तुलाही सांगतो. प्रगती बाहेर आली. त्यांनी बॅगेतले पेढे काढले, तिच्या हातावर ठेवले. हे पेढे घे आणि देवाकडे ठेव, माझं प्रमोशन झालंय. आई बाबांना प्रगतीला अर्थातच आनंद झाला. वरची पोस्ट मिळाली आहे, पण आता जबाबदाऱ्या पण तेवढ्याच वाढणार. पण ठीक आहे, सगळं मॅनेज करू शकतो मी. आफ्टर ऑल आय ॲम अ सुपरमॅन. प्रगतीला त्यांचं कौतुक वाटलं. तेवढ्यात जयेशच्या लक्षात आलं की दक्ष बाहेर आलेला नाही. त्यांनी हाक मारली, दक्ष बेटा कुठे आहेस तू, तुझ्यासाठी बघ मी काय आणलं आहे. हाक मारूनसुद्धा दक्ष बाहेर आला नाही. तेव्हा त्यांनी विचारलं, काय गं, दक्षला काय झालं? अरे त्याला सायन्स प्रोजेक्ट करायचं होतं, गेल्या आठवड्यात सांगितलं होतं, पण तो मला आत्ता सांगतोय एका दिवसात माझ्याच्याने सुद्धा शक्य होणार नाही ते करणं, म्हणून रडत बसलाय, प्रगती म्हणाली. हे काय प्रगती, करायचं म्हटलं तर झालं असतं शक्य तुला, पण तुला तुझं काम महत्त्वाचं होतं. सासूबाईंनी टोमणा मारला. हो होतं महत्त्वाचं, का असू नये, मला पैसे मिळतात त्याचे. शिवाय कमिटमेंट नावाची काही गोष्ट असते की नाही, ती म्हणाली. अगं अगं पण मुलाच्या प्रगतीच्या आड येणार असेल तर असली कमिटमेंट काय कामाची. खरं सांगू, यात चुकी फक्त त्याचीच आहे आणि हे पहिल्यांदा घडत नाही आहे. याआधीसुद्धा त्याला मी अनेकदा समजावलं आहे की असं काही असेल तर मला अगोदर सांगत जा. प्रत्येक वेळेस शेवटच्या क्षणाला धावायला आणि काम पूर्ण करायला माझ्याकडे जादूची कांडी नाही. प्रगतीसुद्धा आता चिडली होती. जाऊ दे ना प्रगती, बघ काय होत असेल तर. तो रडत बसलाय. हे बघ, खालचं दुकान अजून चालू आहे, पटकन त्याला प्रोजेक्ट करून दे, मी सामान आणून देतो. त्यांनी दक्षला बोलावलं, क्ले वगैरे आणून दिलं. रात्रभर जागून कसंबसं प्रगतीने ते प्रोजेक्ट पूर्ण करून दिलं. त्यात तिचं काम राहिलंच. रात्री रचना म्हणजे तिची नणंद, वहिनी काय करते ते पाहायला मात्र आली. मी मदत करू का असं मात्र विचारलं नाही. वहिनी अगदी आर्टिस्ट आहेस तू, किती पटापट करतेस काम, मानलं पाहिजे तुला, सुपर वुमन आहेस अगदी. हा शेरा मात्र मारून गेली. या गडबडीत प्रगतीच्या ऑर्डरचं काम राहिलं.
रिक्वेस्ट करून कसा बसा तिने 1 दिवसाचा वेळ त्या लोकांकडून मागून घेतला. त्यामुळे आज हे काम संध्याकाळी पूर्ण करायचंच असं तिने ठरवलं. ऑफिसमध्ये पुन्हा धोत्रे सरांनी विषय काढला. बँगलोरचं काय झालं? सर उद्या सांगते मी, असं म्हणून त्यावेळेस तरी तो विषय तिने टाळून दिला. पण सरांना स्पष्टपणे नकार द्यायची इच्छा होत नव्हती. ते प्रोजेक्ट तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. पैशाचा भाग सोडला तरी त्यांनी तिला प्रसिद्धी मिळणार होती. 4 लोकांमध्ये ओळखी होणार होत्या. आणखी नवीन नवीन ऑर्डरसुद्धा मिळणार होत्या. म्हणून कामाला नकार द्यायला तिचं मन धजावत नव्हतं. पण घरचे प्रॉब्लेम कसे मॅनेज करायचे ते काही कळत नव्हतं. आज संध्याकाळी काहीतरी ठरवूनच ती घरी आली. संध्याकाळी आली आणि तिने सरळ सासूबाईंना सांगून टाकलं, आई आज प्लीज जेवणाचं तुम्ही मॅनेज करा. वाटल्यास रचनाला मदतीला घ्या. पोळ्या करते मी. भाजी रचनाला करू दे, तुम्ही फक्त कुकर लावा. जास्तीची काही भांडी पडलीच तर पैसे देऊन कामवाल्या मावशींकडून करून घेईन मी. पण सासूबाईंची भुणभुण चालू झाली. हे काय? कालसुद्धा मीच केलं, आजसुद्धा मीच करायचं? माझा जीव आहे की नाही? रोज रोज मला नाही होत हे सगळं करायला. सासूबाईंच्या बोलण्याचं तिला आश्चर्य वाटलं. रोज रोज म्हणजे काय? जेवायला सगळ्यांना रोज लागतं, मग कामही रोजच पडणार ना. मी पण तर करते रोज रोज तीच कामं. माझा जीव नाही का? प्रगती म्हणाली, अगं तू केलंस तर काय झालं? घर तुझं, संसार तुझा. सगळ्याच बायका करतात. आणि अशीही तू सुपरवुमन आहेस ना? चेष्टा करत त्या म्हणाल्या. बरं मग आज दिवस रचनाला करायला सांगा. मी बोलू का तिच्याशी? वैतागतच प्रगतीने विचारलं. नको बाई, तिला विचारलं. तिला काही सांगायला जाऊ नकोस. लग्न ठरल्यापासून तिला वेळच कुठे असतो. ही खरेदी कर, ती खरेदी कर, परागरावांबरोबर बाहेर जा, असंच चाललंय तिचं. पण तरीही मला बोलायला लागेलच. मलाही महत्त्वाचं काम आहे, असं म्हणत प्रगती रचनाच्या रूममध्ये गेली. रचना नेहमीप्रमाणे फोनवर बोलत होती. रचना, आज काही वेळ बाजूला काढ आणि जेवणाचं बघ. मला महत्त्वाचं काम आहे, प्रगती म्हणाली. फोनवर हात ठेवत रचना म्हणाली, अगं बहिणी, मग मी काय करू? तू तुझं बघून घे. मलासुद्धा माझी बरीच कामं आहेत. आणि आता मी परागशी बोलते तेव्हा पुन्हा डिस्टर्ब करायला येऊ नकोस हां प्लीज. तिच्या या वागण्याचा प्रगतीला राग आला. जयेश लवकर यायचा प्रश्नच नव्हता. प्रमोशन झालं होतं तेव्हा त्यांच्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या. त्यांना वेळच होणार होता. येताना सासरे मात्र 2 किलो बटाटे घेऊन आले होते. रविवारी बटाटे वडे करून दे म्हणून मागे लागले होते. डोकं शांत ठेवून प्रगतीने कसं बसं जेवण करून घेतलं. मग रात्री तिचं काम पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टसाठी तिने साधे पोहेच केले. रचना म्हणालीच, हे काय वहिनी, पोहे खाऊन कंटाळा आला, कधीतरी पराठे थालीपीठ कर की. प्रगतीने तिच्याकडे पाहिलं. शांतपणे प्रगती म्हणाली, रचना, कधीतरी तूही उठून करत जा की थालीपीठ किंवा पराठे. आणि आता तूही शिकायला हवं अगं. तुझंही लग्न होणार आहे ना, तिथे मी थोडीच करायला येणार. आणि लग्न होईल तेव्हा होईल. लग्न होत नाही तोपर्यंत इथे या घरात तुला थोडी थोडी मदत केलीच पाहिजे. मला एकटीला सगळं होणार नाही. तिचं बोलणं ऐकून सासूबाईंना राग आला. अगं असं काय म्हणतेस? ती करत नाही की काय काम? त्यांनी विचारलं. करते नाही, खूप काम करते. स्वतःचा मेकअप करते, ब्युटी पार्लरला जाते, परागरावांबरोबर फिरायला जाते, फोनवर गप्पा मारते आणि त्यातून वेळ उरलाच तर मला टोमणेसुद्धा मारते. या व्यतिरिक्त कधी काही काम करत असेल तर सांगा मला. रागारागाने प्रगती म्हणाली. रचनाला तिचा खूप राग आला होता. सासूबाईंना तिचं बोलणं जिव्हारी लागलं. असू देत ना, तुला का त्रास होतो तिचा? ती तिच्या माहेरी आहे, इथे लाडाकोडातच राहणार ना ती? सासूबाईंनी विचारलं. लाडाकोडात राहण्यापेक्षा समजुतीने राहिली तर जास्त बरं होईल आई. इतक्या दिवसात तिने असं कधी म्हटलेलं मला तरी आठवत नाही की वहिनी आज तुला बरं नाही, थोडं काम मी करते. तू ऑफिसमधून दमून आली आहेस ना, मी मदत करते. ती माझं एकही काम करणार नाही, पण मी मात्र हिची सगळी कामं करायची. हिला ऑफिसला जायचं असेल तर साडीची इस्त्री करून द्यायची, साडी नेसवून द्यायची. हिला खरेदीला जायचं असेल तर घरची सगळं कामं आटपून हिच्यासोबत जायचं. पण तिने मात्र माझ्या मदतीला कधीच यायचं नाही. काय छान इक्वेशन आहे हे. पण आता मी असं चालू देणार नाही, प्रगती म्हणाली. अगं पण प्रगती, मी मदत करत नाही का तुला? सासूबाईंनी रागानेच विचारलं. तुमची मदत ना वाटाण्यापुरती. कुकर लावतात तेही 4 वेळा ऐकवून, मी जेवण केलं असं म्हणून. अहो हे घर काय माझ्या एकटीचं आहे, तुम्हा कोणाचंच नाही. ते ऐकताच सासूबाई करवदल्या. आम्ही कितीही केलं तरी कमीच आहे तुला. ते ऐकताच सासूबाई करवदल्या. आम्ही कितीही केलं तरी कमीच आहे तुला. कामं काय तुला एकटीलाच असतात? जगभरातल्या सगळ्या बायका घर सांभाळून कामं करतातच ना. अगं आजकालच्या मुली सुपरवुमनच असतात, त्यात एवढं काय? मग तुम्हीसुद्धा कधीतरी सुपर सासू व्हा की. वरण भाताचा कुकर लावण्यापलीकडे जाऊन आणखीन 4 कामं उचला, तीही रागाने म्हणाली. जयेशला राग आला. हे काय चाललंय तुझं प्रगती? मी करते. अगं तू करतेस म्हणून तर सगळेजण तुला कौतुकाने सुपरवुमन म्हणतात.
पण तुला कुणाच्या शब्दाची किंमतच उरलेली नाही. खरंच किती छान सांभाळतेस तू. घर ऑफिस व्यवस्थित बॅलन्स करते, टाईम मॅनेजमेंट छान करतेस. पण अलीकडे झालंय काय तुला? आम्ही सगळे आमच्या परीने मदत करतोच ना तुला, मग तू असं का वागतेयस? जयेशने विचारलं. करते ना, करते ना, बॅलन्स करते. पण प्रत्येक वेळेस त्या दोरीवर चालणाऱ्या डोंबाऱ्याच्या मुलीसारखी अवस्था होते माझी. कधी तोल जाऊन या बाजूला पडते की त्या, असं वाटत राहतं. मी कसं बॅलन्स करते हे तुम्हाला नाही कळणार. झेपणार तर त्याहून नाही. हाच तर मुद्दा आहे ना जयेश. तुम्ही तुमच्या परीने मदत करता, पण माझ्याकडून मात्र मी परिपूर्ण होऊन तुमची सगळी कामं केली पाहिजे अशी अपेक्षा असते तुमची. पण आता मी थकले. आणखीन स्वतःची वाट लावून घ्यायची नाही मला. आता सगळेजण इथे आहेच तर मी सांगते. आई, मी जॉब करते. माझ्या सॅलरीचे बरेचसे पैसे वापरले जातात. आता रचनाचं लग्नसुद्धा आहे. माझी एफ डीचे पैसे मी दिले. ती आपलीच आहे, त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण मग बाकी ठिकाणी तिनेसुद्धा आणि तुम्ही सगळ्यांनीसुद्धा कॉम्पन्सेट करायला नको का? म्हणजे बाहेर जाऊन पैसेसुद्धा मीच कमवायचे, घरी येऊन सगळी कामंसुद्धा मीच उचलायची. तुम्हाला माझी दया येत नाही का? तुमची कुणाचीही काडीची मदत होत नाही मला. मी म्हणते त्याप्रमाणे तुम्हा सगळ्यांची मदत वाटाण्यापुरतीच असते. बाबा, तुम्हीसुद्धा वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या मित्रमंडळींना पार्टी देण्यासाठी तुम्हाला नवीन नवीन पदार्थ हवे असतात. तुमची मदत काय असते हो? फक्त लिस्टप्रमाणे सामान आणून देणे. पण सगळं करावं मलाच लागतं. याआधी अनेकदा तुम्ही म्हणालात म्हणून प्रेमाने केलं मी. पण जेव्हा जेव्हा होत नाही तेव्हा तेव्हा तुम्हीसुद्धा समजून घ्या ना. यावेळेस या रविवारी मला जमणार नाही म्हटलं होतं मी, तरीसुद्धा हट्टाने तुम्ही बटाटे घेऊन आलात. आता तर स्पष्टच सांगते, या रविवारी बटाटे वडे वगैरे मी करणार नाही. आई, तुम्हीसुद्धा मोजून मापून कामं करता. कधी कोथिंबिरीची जुडी निवडली तर मेथीची निवडणार नाही, ती माझ्यासाठी ठेवून द्या. माझे हात दुखतात, सांधे दुखतात असं म्हणून सगळी कामं माझ्यासाठी मागे ठेवून देता. पण कधी मला त्रास होत असेल तर मी कुणाला सांगायला जायचं? जशी तुम्हाला रचनाची दया येते तशी माझी कधीच दया येत नाही तुम्हाला. रचना मॅडमचा तर काही प्रश्नच नाही. घरच्या महाराणी आहेत त्या. माहेरी लाडाकोडात राहिलं पाहिजे तिने. पण बहिणी आपल्यासाठी एवढं करते, आपणही पुढे होऊन कधीतरी तिला मदत करावी असं वाटतच नाही तिला. त्या दिवशी मी काय करते हे पाहायला मात्र आली, पण प्रोजेक्टमध्ये जराही मदत केली नाही. उद्या तुझ्या सासरीसुद्धा तुला माझ्यासारखीच कामं करावी लागणार आहे, तेव्हा काय करशील ग रचना? ते ऐकताच रचना रागाने तिच्याकडे पाहत राहिली. माझ्यावर राग करून काय होणार आहे? सत्यच बोलते मी, आणि सगळं ऐकून मगच जा, प्रगती म्हणाली. दक्ष, आता तुझ्याशी सुद्धा बोलणार आहे मी. तूही आता मोठा झालायस. स्वतःचा अभ्यास स्वतः करायला शिक. तुझ्या मदतीला आम्ही आहोत. पण प्रत्येक वेळेस शेवटच्या क्षणी हे प्रोजेक्ट हवं, ती वही हवी, चालणार नाही आता. यानंतर तुझ्या कामांमध्ये तूच लक्ष ठेव, नाहीतर माझ्याकडून सुद्धा कोणतीही मदत मिळणार नाही तुला. तेवढ्यात जयेश मध्ये पडले. अगं, असं काय करतेस? लहान आहे तो. आपण नाही करणार तर कोण करणार त्याचं? त्यांनी विचारलं. अच्छा, पण त्या आपणमध्ये फक्त मीच येते जयेश. त्या दिवशी प्रोजेक्ट होतं, तो रडायला लागला, तुम्हाला वाईट वाटलं, तुम्ही जाऊन सामान आणलं, बस तुमची जबाबदारी संपली. त्यानंतर 2 वाजेपर्यंत जागून मी ते प्रोजेक्ट पूर्ण केलं. त्याच्या नजरेत काय राहिलं? बाबा चांगले, आई वाईट, प्रगती म्हणाली. अगं, पण मला वेळ असतो का? ऑफिसमध्ये माझं प्रमोशन झालं आहे. किती कामं असतात मला ऑफिसमध्ये, आणि घरी येऊनसुद्धा मी तुमची कामं करत राहू का? जयेशने विचारलं. का नाही? तुम्ही तर म्हणता तुम्ही सुपरमॅन आहात म्हणून. तुम्ही ऑफिसची कामं व्यवस्थित पूर्ण केली, तुम्हाला प्रमोशन मिळालं, तिथे तुमचं कोण कौतुक झालं, घरीसुद्धा झालं, आणि मग तुम्ही सुपरमॅन झालात. पण माझ्यासाठी मात्र कसोटी वेगळी. मी ऑफिसचं काम केलं पाहिजेच, पण त्याचबरोबर घरातली सगळ्यांची सगळी कामं केली पाहिजे. म्हणजे ऑफिस प्लस घर अशी परफेक्ट जोडणी असेल तरच मग मी सुपर वुमन होणार. खरं तर माझं चुकलं. सुरुवातीलाच काही गोष्टी अंगावर ओढवून घेतल्या मी. तसं नव्हतं केलं पाहिजे. सगळ्यांचं सगळं करत राहिले. मी सुद्धा तेव्हा अंग चोरून काम करत राहायला हवं होतं. सगळ्यांना सगळ्या वेळेस खुश करता येत नाही हे फार उशिरा कळलं मला. मुळात कुणालाही कोणत्याही वेळेस खुश करायची जबाबदारी आपली नाहीच, हेच आता मला समजलं आहे. म्हणूनच ठरवलं आहे ना, आता थोडा वेळ माझ्यासाठी सुद्धा जगायचं. आपल्याला हवं तसं वागायचं, हवं तसं राहायचं. आपल्या ध्येयासाठी, प्रगतीसाठी आपली एनर्जी आणि वेळ खर्च करायचा आता. माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा एका प्रोजेक्टसाठी माझी निवड झाली आहे. 8 दिवसांसाठी मी एका प्रोजेक्टसाठी बँगलोरला जाणार आहे. तेव्हा घरची सगळी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मिळून घ्यायची आता. रचना, ऐक नीट.
दक्षच्या आणि जयेशच्या डब्याची जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल. बाबा किंवा जयेश सामान वगैरे आणून देतील. थोडीफार मदत लागली तर कामवाल्या मावशी करतील. त्यांना जास्तीचे पैसे देऊ. दक्ष बेटा, तू कुणालाही त्रास द्यायचा नाहीस. स्वतःचं दप्तर भरायचं, स्वतःचं ताटवाटी घासून ठेवायची, स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा. तुझं काही प्रोजेक्ट असेल तर आत्ताच सांग. पुढच्या आठवड्याभरासाठी मी पूर्ण करून देईन. आणि अगदीच इमर्जन्सी असेल तर आपल्या बाबांकडे जायचं. ते इमिजिएट सगळं करून देतात. सुपरमॅन आहेत ना ते. प्रगती असं म्हणाली तेव्हा सगळे तिच्याकडे पाहत राहिले. कोणाला काही वाटलं तरीही मी आता आठवड्याभरासाठी बँगलोरला जाणारच आहे. ते ऐकताच सासूबाई भडकल्या. घरदार असं सोडून आठवडाभर जायला काही वाटत नाही का गं तुला? आमचा नाही, निदान तुझ्या मुलाचा तरी विचार कर. तो तुझ्याशिवाय एवढे दिवस कसा राहील? उगीच इमोशनल करत त्या म्हणाल्या. आई, गेल्या महिन्यात तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात तेव्हा रात्रंदिवस मीच तुमच्याबरोबर होते. तेव्हा घरदार सोडलं होतंच की मी. तेव्हा दक्षचा असा विचार कुणी केला? दक्ष रचनाकडे आणि जयेशकडे झोपलाच की. तेव्हा हा प्रश्न कुणालाच पडला नाही. काय आहे ना, सगळे प्रश्न तुम्हाला तुमच्या सोयीनुसार पडतात आणि त्याची उत्तरंही तुमच्या आवडीनुसारच सुचतात तुम्हाला. तुम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटतंय, कळतंय? तुम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटतंय, राग येतोय, कल्पना आहे मला. पण आता या तुमच्या अपेक्षांच्या बेड्यांमध्ये मलाही गुदमरायला होत आहे. प्रगती असं म्हणाली तसं रचना आपली अंग काढून घेऊ लागली. हे बघ बहिणी, तू बाकी लोकांवर जबरदस्ती करू शकतेस. मला काही सांगायचं नाही. मी तुझी कामं करणारच नाही. रचना म्हणाली. तू कशी करत नाहीस ना तेच बघते ते मी. तू एक अडवशील तर तुझ्या 10 गोष्टी अडवेन मी. या बाबतीत सुद्धा सुपरवुमन आहे मी रचना. बऱ्या बोलाने समजावते तेव्हाच समज, नाहीतर तुला समज द्यायला माझ्याकडे आणखीन 10 वेगवेगळ्या पद्धती आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी प्रेमाने आणि रिक्वेस्ट करून सांगते, एक आठवडा ॲडजस्ट करा रे. रचना आणि आई, तुम्ही जेवणाचं पहा. वाटल्यास घरगुती खानावळीमधून संध्याकाळचं जेवण ऑर्डर करत चला. बाबा आणि जयेश, दक्ष, तुम्ही सुद्धा होईल तशी मदत करा. फक्त आठवड्याभराचा प्रश्न आहे. आठवडाभर आनंदाने राहा आणि मलासुद्धा आनंदाने जगू देत. मी तुम्हा सगळ्यांसाठी एवढी वर्ष हे सगळं करते, पण तुम्ही सगळे माझ्यासाठी एक आठवडासुद्धा ही कामं करू शकत नाहीत का? याचंच मला आश्चर्य वाटतंय. दुर्दैवाने ही गोष्ट बोलावी लागते मला. सगळ्यांना पुन्हा एकदा सॉरी आणि ॲडव्हान्समध्येच थँक्यू. मला माहिती आहे ना, तुम्ही सगळे मला कॉपरेट करणार. कारण माझी फॅमिलीसुद्धा माझ्यासारखीच सुपर फॅमिली आहे, बरोबर ना? असं म्हणत ती बॅग भरायला निघून गेली. त्यानंतर थोड्या वेळाने सगळ्यांसमोरच तिने धोत्रे सरांना फोन केला. सर, परवा दिवशी निघते बरं का मी. माझ्या फॅमिलीने पूर्ण सपोर्ट केला मला. मला म्हणाले, आठवडाभर का, महिनाभर राहा, आम्ही तुझ्या पाठीशी खंबीर उभे आहोत. सगळेजण पाहत राहिले. आई, तू खरंच जाणार आठवडाभर? दक्षने काळजीने विचारलं. हो रे बेटा. आईलासुद्धा चेंज नको का? तिलासुद्धा तिच्या मनासारखं जगावंसं वाटतं की नाही? तू कसं कॉम्पिटिशनमध्ये प्राईज मिळवतो तसं आईलासुद्धा काही कॉम्पिटिशन असतात. तिलाही वाटतं कधीतरी आपणसुद्धा दक्षसारखं प्राईज मिळवावं म्हणून म्हणून चालली आहे. राहशील ना तू? दक्ष आईची गोष्ट समजला. हो, राही नाही. तू प्राईज घेऊन ये हां. प्रगतीने त्याला जवळ घेतलं. दक्ष जी गोष्ट समजला ती गोष्ट तुम्ही सगळ्यांनी सुद्धा समजायला हवी होती. ते तुम्ही सगळे समजला असतात तर फार आनंद झाला असता मला. असो, कुणाच्या वागण्याने आनंद मिळवायचा नाही आता मला. माझा आनंद आता मला स्वतःच मिळवायचा आहे. दक्षला कुशीत घेऊन ती झोपून गेली. रात्री तिच्या मनात विचार आला, आपण चूक वागलो की बरोबर, योग्य की अयोग्य? प्रत्येकाच्या नजरेत आपलं वागणं चूकच असेल. सतत इतरांसाठी झटणाऱ्या व्यक्तीने जबाबदाऱ्या झटकून आठवडाभर स्वतःसाठी जगणं हे तिच्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा तितकंसं सोपं नसतं. पण कधीतरी वाटतं ना, अरे बॉस, मलासुद्धा माझा विचार करायचा आहे. वर्षभर नाही, निदान आठवडाभर स्वतःसाठी जगून पाहायचं आहे. स्वतःच्या प्रगतीसाठी झटायचं आहे. तेवढा पण अधिकार नाही का आपल्याला? यानंतर असे प्रोजेक्ट येत राहतील. ते आपण घेऊ की नाही माहीत नाही, पण यावेळेस मात्र आपण हे प्रोजेक्ट घ्यायलाच हवं. घ्यायचंच आहे. आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःच्या आनंदासाठी. आपला आनंद, आपली प्रगती सहजासहजी होऊ देत नाहीत कुणी. मग ते घरचे असो किंवा बाहेरचे. त्यासाठी आपल्यालाच स्ट्रगल करावा लागतो, झगडावं लागतं. घरच्यांशी, बाहेरच्यांशी, अगदी स्वतःच्या मनाशी सुद्धा. पण कधी कधी तेही जरुरी असतं. सुपरवुमन सगळंच थोतांड आहे. सगळं संकट नेहमी मोहाचंच रूप घेऊन येतात असं म्हणतात. जबाबदारीची, त्यागाची, स्ट्रेसची, घर आणि काम सतत बॅलन्स करायची, पैसे कमवायची, ही सगळी संकटं सुपरवुमन या गोड गोंडस मोहाच्या रूपानेच आली आहेत. घरच्यांची सेवा करायची, त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं, टाईम मॅनेजमेंट करून सगळ्यांची सगळी कामं करून द्यायची, लवकर उठायचं,
दिवसभर फ्रेश राहायचं आहे, कारण घरच्यांची कामं करायची असतात, म्हणून स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची. वर्क लाईफ आणि घर परफेक्टली बॅलन्स करता यावं म्हणून प्रोटीन पावडर घ्यायची. सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहिल्या पाहिजे ना, म्हणून काजू बदामसुद्धा खायचे. हार्मोनल बॅलन्स बिघडून घरच्यांवर चिडचिड होऊ नये, त्यांच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून आपण सप्लिमेंट घ्यायच्या. हे सगळं करताना आपल्या मनाला गिल्ट लागू नये म्हणून नवऱ्याचा डाएटसुद्धा सांभाळायचा बरं का. मुलांचे नखरे पाहायचे. हे सगळं जी स्त्री सांभाळू शकते ती सुपर वुमन. एवढी वर्ष आपण पण होतोच की, पण कळलं आता यात स्वतःसाठी जगणं मात्र राहून जातं. स्वतःचा आनंद नेहमीच बाजूला पडतो. मला नेमकं काय हवं आहे हे विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाही. मग कधीतरी स्वतःसाठी वागायला हवं, जगायला हवं. इतरांच्या दृष्टीने ते चुकीचं असलं तरीही सुपर वुमनचं मायावी रूप फेकून द्यायला हवं. सगळंच परफेक्टली बॅलन्स करणारी स्त्री म्हणजे सुपर वुमन हेच मुळी खोटं आहे. मला सगळ्यांसाठी सगळं करायला नाही जमणार असं ठणकावून सांगणारी, इतरांसारखीच स्वतःचा आनंद स्वतः शोधणारी, स्वतःच्या प्रगतीसाठी जगणारी सामान्य स्त्री व्हायचं आहे मला. इतर सुपर वुमन समजणाऱ्या स्त्रियांसारखं मला यापुढे ओढाताण करत जगायचं नाही. माझ्यापुरती सुपर वुमनची व्याख्या बदलली आता. मी सुपर वुमन नाही हे ज्या स्त्रीला समजलं, माझ्या मते तीच खरी सुपर वुमन. इतकी वर्ष हेच शोधत असलेल्या गोष्टीचा शोध प्रगतीला लागला होता आणि तिच्यातली सुपर वुमन खऱ्या अर्थाने तिला आज सापडली होती.